नमस्कार, मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आत्तापर्यंत मी जे काय एपिसोड केले आहेत ते जानेवारीपासून जुलै महिन्यापर्यंत जेवढे सिनेमे रिलीज झाले, प्रत्येक सिनेमा प्रत्येक महिन्यामधला कोण हिट होता, कोण फ्लॉप होता हे सांगण्याचा मी प्रयत्न केला. त्याच एपिसोड्समध्ये हा एपिसोड मी बनवत आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये किती सिनेमे रिलीज झाले, कोण हिट झाला आणि कोण फ्लॉप झाला. तर ऑगस्ट महिन्याचा एक उच्चांक झाला आहे. जसं मी मागच्या महिन्यात सांगितलं तुम्हाला की मे महिन्यामध्ये हा उच्चांक होता, तो म्हणजे 12 सिनेमे रिलीज झाले होते एकाच महिन्यामध्ये. आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अगदी उच्चांक म्हणजे 2च सिनेमे रिलीज झालेत. फक्त 2 सिनेमे रिलीज झालेत ऑगस्ट महिन्यामध्ये. आणि ते सिनेमे कुठले, त्याच्यामध्ये सुद्धा कोण हिट होता आणि कोण फ्लॉप होता हे सांगायला नक्की आवडेल. तर मित्रांनो, 4 ऑगस्टला जो सिनेमा रिलीज झाला होता, पाहिजे जातीचे नावाचा सिनेमा रिलीज झाला होता. कबाडी नरेंद्र बाबू यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा होता. विक्रम गजरे, संजना काळे आणि सयाजी शिंदे यांच्या महत्त्वाची भूमिका होता. पाहिजे जातीचे नावाचा हा सिनेमा रिलीज झाला, आला आणि गेला. त्याच्यानंतर डायरेक्ट 25 ऑगस्टला जो सिनेमा रिलीज झाला, ज्या सिनेमाने अक्षरशः कहर केला होता, दिग्पाल लांजेकर यांचा सिनेमा होता सुभेदार. हा सिनेमा जबरदस्त चालला आणि चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित हा सिनेमा होता. आणि तानाजी मालुसरेवर बऱ्याच दिवसामध्ये, म्हणजे हिंदीतल्या तानाजीवर रिलीज झाला, हिंदीमध्ये रिलीज झाला. त्याच्यानंतर मराठीमध्ये बऱ्याच दिवसात तानाजीवर कुठलाही सिनेमा आला नव्हता. आणि सुभेदार या नावाने हा तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित सिनेमा होता आणि तो सिनेमाने अक्षरशः कहर केला. त्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये सगळ्यात सुपर डुपर हिट ठरणारा दिग्पाल लांजेकर यांचा सिनेमा म्हणजेच सुभेदार. तर मित्रांनो, ऑगस्टमध्ये 2च सिनेमा रिलीज झाला, त्यामुळे हा व्हिडिओ छोटा बनतो. तो अशाच व्हिडिओज मी बनवतोय सध्या तरी. पुढचा जो महिना आहे तो सप्टेंबर महिना आपण पाहणार आहोत की सप्टेंबर महिन्यामध्ये किती सिनेमे रिलीज झाले, कोण हिट झाला, कोण फ्लॉप झाला. याच्या अगोदरचे सुद्धा तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असेल की जानेवारीपासून ते ऑगस्टपर्यंत कुठल्या महिन्यामध्ये किती सिनेमे रिलीज झाले, कोण हिट झाला, कोण फ्लॉप झाला, तर नक्कीच या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि मागच्या एपिसोड सर्च करा आणि जाऊन बघा की 2023मध्ये कुठले सिनेमे रिलीज झाले, किती हिट झाले, किती फ्लॉप झाले. स्टिल साइनिंग ऑफ. बाय बाय.